डॉक्टर रणजित, जसं तुम्ही बायपासबद्दल बोललात, पण बायपास सर्जरीबद्दल बरेच गैरसमज सुद्धा आहेत. म्हणजे असं म्हणलं जातं की एकतर सर्जरी खूप खर्चिक आहे, दुसरं असं सांगितलं जातं की सर्जरी झाल्यानंतर मग खूप बंधनं पाळावी लागतात. तर त्याबद्दल काय सांगाल? बायपास सर्जरीबद्दल नक्कीच खूप गैरसमज आहेत. जसे की ही सर्जरी खूप रिस्की असते. आता कोणतीही सर्जरी म्हणाल की त्यामध्ये रिस्क इन्व्हॉल्व असतेच, जोखीम असते. बायपास सर्जरी तशी मोठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये थोडीशी जोखीम राहते की ज्या काही वेळा अतिरक्तस्राव होणे किंवा मेंदूच्या किंवा किडनीच्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होणे, ज्याच्यामुळे पेशंटच्या जीवाला धोका होणे, ही रिस्क नक्कीच आहे. पण आताच्या जी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे, तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे, त्यामुळे ही रिस्क बरीचशी आटोक्यात आलेली आहे. त्यामुळे आता बायपास ही एक रेग्युलर सर्जरी आहे की ज्याच्यामध्ये इतर शस्त्रक्रिया इतकाच धोका असतो. आणि जे काही धोके आहेत किंवा ते सर्जनद्वारे मॅनेजही केले जाऊ शकतात, ज्यातून पेशंटला चांगलं आउटकम मिळतं. याच्याबरोबरच अजून एक गैरसमज असतो की आयुष्यानंतर बायपासनंतर नॉर्मल राहत नाही, आपल्याला खूप बंधनं पाळावी लागतात. ही बंधनं सुरुवातीच्या काळात असतात की पेशंट जोपर्यंत बरा होत नाही, 1-2 महिने सुरुवातीला, तोपर्यंत पेशंटला काही रिस्ट्रिक्शन पाळावे लागतात. व्यायामाचे प्रकार करणे आहे किंवा काही एक्झरसाईज टाळणे आहे, आहाराची बंधनं असतात. पण हे पेशंट बायपासनंतर पूर्ण निरोगी आयुष्य जगू शकतो. पूर्ण आयुष्यभर तो चांगल्या पद्धतीनं आपले कोणत्याही कामात तडजोड न करता हे जीवन जगण्यासाठी बायपास त्याला नक्कीच उपयोगी राहू शकते.